नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर इथे मी 3 ब्लाऊज एकाच मापाचे आहेत. तर त्याच्यासाठी इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे. तर छाती आहे 40 इंच, कमर 30 इंच आहे. पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे 7.5 इंच आणि पुढील गळ्याची उंची देखील 5 इंच आहे, कमीच आहे. तर त्याच्यासाठी इथे शोल्डर किती घ्यायचे आणि मुंड्यासाठी किती घ्यायचे, मुंडा उंची किती घ्यायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मापे कशी घ्यायची ते. पाठीमागच्या गळ्याची उंची कमी असेल त्यावेळी. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 14 इंचावर माप टाकून घेतले. इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे, तर त्याच्यासाठी इथे मी शोल्डर 6.5 इंच घेतले. पुढच्या गळ्याची उंची देखील कमी आहे. इथे मुंड्यासाठी 6.5 इंचावर माप टाकून घेतले. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. तर छाती आहे 40 इंच, त्याचा चौथा 10 इंच प्लस इथे मी मार्जिनसाठी 1.5 इंच घेतले. कमर आहे 30 इंच, त्याचा चौथा 7.5 इंच प्लस 1 इंच घेतले टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथे मुंड्यासाठी मी 1 इंचावर माप टाकून घेतले मुंड्याच्या गोलाईसाठी. इथे गळा रुंदी 3 इंच घ्यायची, कारण पाठीमागच्या गळ्याची उंची कमी आहे त्याच्यासाठी. इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल स्लीव्स जोडण्यासाठी आणि 1/2 इंच पायपिंगमध्ये. पावणे 3 इंचाची शोल्डर तयार पाहिजेत. इथे गळ्याच्या साईडला मी 1/2 इंच डाऊन करून घेतले. पाठीमागच्या गळ्याची उंची तयार 7.5 इंच आहे, तर इथे मी 8 इंचावर माप टाकून घेतले आणि गळा रुंदी 3 इंच घेतली. इथे सरळ रेष आखून घेतली आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने मी इथे गोलाकार काढून घेतला गळ्याला. इथे टक्स रुंदी 4.5 इंच घेतली आणि उंची 5 इंच. सरळ रेष आखून घ्यायची आणि दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन माप टाकून घ्यायचे. आता आपल्याला इथे पाठीमागच्या पुढच्या भागाचे कटिंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी इथे मी पेपर कटिंग करून घेतला. इथे पुढचा भाग पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच जास्त असतो, तर मी इथे 1 इंचावर माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घेतली आणि पाठीमागच्या भागाचे जे आपण कटिंग करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे. इथे मी पिना लावून घेतल्या. पाठीमागच्या भागाचे माप आहे त्याच्या मापाने पेपर कटिंग करून घ्यायचा आहे. तसे बराबर कटिंग करून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. इथे शोल्डर 6.5 इंच घेतली होती, त्याच्या मापाने माप टाकून घ्यायचे आणि मुंड्यासाठी देखील 6.5 इंच घेतले होते. इथे गळा रुंदी 3 इंच घेतली होती आणि 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे. पुढच्या गळ्याची उंची 5 इंच तयार आहे, तर इथे मी 5.5 इंचावर माप टाकून घेतले आणि गळा रुंदी 3 इंच घेतली. जेवढी वरच्या साईडला मी गळा रुंदी घेतली आहे तेवढीच खालच्या साईडला देखील घेतली. इथे पावणे 1 इंचावर माप टाकून घेतले. इथे योगपट्टी 2.5 इंचाची घेतली, दोन्ही साईडला 2.5 इंच घेतले आणि वरच्या साईडला इथे मी अर्धा इंच वरच्या साईडला घ्यायचे कटोरीचा गोलाकार शेप येण्यासाठी. अशा प्रकारे इथे कटोरी 6 इंच घेतली. 6 इंचावर माप टाकून घेतले. मुंड्यासाठी आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे पुढच्या भागाचा गोलाकार देण्यासाठी मुंड्याच्या साईडला आणि इथून 1 इंच घेतले. जेवढी पाठीमागच्या साईडला घेतले 1 इंच मुंड्याच्या गोलाईसाठी तेवढीच इथे घेतले. इथे कटोरीसाठी मी पावणे 2.5 इंच आणि पावणे 3 इंचावर माप टाकून घेतले. जसा कटोरीचा आकार येईल त्याप्रमाणे आपल्याला गोलाकार काढून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे इथे मी कटोरीचा आकार काढून घेतला. इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे, कटिंग करून घेते. त्याच्यानंतर जे आपले पेपर कटिंग आहे ते पूर्ण 3 ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचे आहेत. तर ते 3 ब्लाऊज एकमेकावरती ठेवून घ्यायचे अस्तर आणि जे पेपर कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचे. इथे मी कटोरी आहे ती डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करून घेणार आहे. इथे स्लीव्हसाठी मी माप टाकून घेते. पाठीमागच्या मुंड्याचे गोलाईचे 9.25 इंच आलेले आहे, त्याच्या मापाने माप टाकून घ्यायचे. इथे 9.25 इंचावर माप टाकून घेतले आणि खालच्या साईडला 3.5 इंच घेतलेले आहे. डाऊन करून सरळ रेष आखून घ्यायची आणि स्लीव्जला अशा प्रकारे गोलाकार काढून घेतला. दंडगेर आहे 13 इंच, त्याच्या मापाने माप टाकून घेतले. 6.5 इंच प्लस 1.5 इंच घेतले मार्जिनचे. इथे पुढच्या साईडला पेपर कमी पडतो, जे मार्जिनचे 1.5 इंच आहे तेवढे. तर इथे मी पिन लावून जोडून घेतले. इथे मी 2 इंचावर माप टाकून घेतले, कारण आपण अस्तरवर कटिंग करणार आहे. तर शिलाईमध्ये अर्धा इंच जास्त घेतले. परत एकदा चेक करायचे आणि कटिंग करून टाकायचे एक्स्ट्राचे जे कापड असेल ते. इथे पुढच्या भागासाठी इथे मी गोलाकार काढून घेतला. अस्तर मी फोल्ड करून ठेवलेले आहे. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची. 2 अस्तर इथे मी फोल्ड करून ठेवले. हा तिसरा अस्तर आहे. पहिल्यांदा इथे मी स्लीव्सचे कटिंग करून घेणार आहे. स्लीव्जला देखील पुढच्या साईडला अस्तर कमी पडते, तर बाकीचे कटिंग झाल्यानंतर एक्स्ट्राचे कापड येईल ते जोडून घ्यायचे शिलाई करते वेळी. इथे स्लीव्सचे कटिंग झाले. आता इथे मी पेपर ठेवून घेतलेले आहेत. इथे मी एकदम 3 अस्तर कटिंग करून घेत आहे. जे पेपरचे कटिंग आहे ते मी ठेवून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि बराबर अस्तर पेपरच्या मापाने कटिंग करून घ्यायचे. जे आपण पेपरचे कटिंग करून घेतलेले आहे ते बराबर इथे मी डायरेक्ट कपड्यावरती वाढवून घेणार आहे कटोरी. पुढे तुम्हाला सांगते. आता इथे तुम्हाला कटोरी कशी वाढवून घ्यायची ती तुम्हाला दाखवते. इथे मी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे, ते ठेवून घेतली पिन लावून. 3 ब्लाउजांचे अस्तर आहे ते फोल्ड करून ठेवलेले आहे. पहिल्यांदा इथे मी साईडून चॉक मारून घेते. चॉक मारून झाल्यानंतर मी इथे पेपर काढून घेतला आणि पिन लावून घेतली. इथे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे दोन्ही साईडून. इथे 1/2 इंच वाढवून घेतले आणि इथून अर्धा इंच वाढवायचे. इथून सरळ रेष आखून घेतली आणि इकडून आपल्याला कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता आपल्याला इथे कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर मेजर टेप मी फोल्ड करून ठेवली टक्स पॉईंटसाठी. इथे वरच्या साईडला 1.5 इंच घेतले, खालच्या साईडला देखील 1.5 इंच घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला जोडून घ्यायचं आहे. इथे टक्स रुंदीसाठी दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतले. जेवढे बाहेरच्या साईडला 1.5 इंच वाढवून घेतलेले आहे तेवढेच आतल्या साईडला घ्यायचे. इथे कटोरी वाढून झालेली आहे. कटिंग करून घेते. इथे 3 ब्लाउजांचे अस्तर पूर्ण कटिंग करून झालेले आहे. आता त्याच्यानंतर इथे मी जे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहे. इथे परत एकदा मी चेक करून घेते टक्स पॉईंट बरोबर आला की नाही ते. इथे आपल्या 3 अस्तर आहे ते त्याच्यावरती टक्स पॉईंट आला पाहिजेत.
इथे मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतले आणि चॉक मारून घेते, म्हणजे आपल्याला शिलाई करतेवेळी पटकन समजते कुठून टक्स शिलाई द्यायची आहे ती. इथे मी एक ब्लाऊज आहे तो त्याचे स्लीव्स कटिंग करून घेतले. स्लीवला इथे देखील पुढे कापड कमी पडतो. ब्लाऊज पीस कटिंग करतेवेळी साईडून अर्धा इंच कापड एक्स्ट्रा ठेवायचा. अस्तर आपण एकाच मापाचे एक सोबत कटिंग करू शकतो, पण ब्लाऊज पीस नाही, कारण कधी ब्लाऊज पीस कमी जास्त असतात. त्याच्यामुळे कधी पण ब्लाऊज पीस सिंगलच कटिंग करून घ्यायचे. अस्तरसारखे एक सोबत कटिंग करायचे नाही. कटोरी इथे मी क्रॉसमध्ये ठेवून घेतलेली आहे. कधी पण ब्लाऊज पीस कटिंग करतेवेळी क्रॉसमध्येच ठेवायची, म्हणजे फिटिंगला व्यवस्थित येते, नाहीतर चेस्टमध्ये टाईट होते, ब्लाऊज फिटिंगला बराबर येत नाही. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पाठीमागच्या गळ्याची उंची कमी असेल आणि पुढच्या गळ्याची उंची कमी असेल तर शोल्डर किती घ्यायची 40 छातीसाठी ते इथे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. हा इथे मी दुसरा ब्लाऊज पीस कटिंग करून घेते. इथे मी तिसरा ब्लाऊज पीस आहे तो पेपर ठेवलेले आहेत, जे अस्तरचे कटिंग केलेले आहेत ते, आणि तिसरा ब्लाऊज पीस देखील कटिंग करून घेतला. अशा प्रकारे इथे मी 3 ब्लाऊज पीस एक सोबत कटिंग केलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. इथे मी पेपरसोबत 3 ब्लाऊजांचे अस्तर कटिंग करून घेतले गळ्याचे. अशा प्रकारे इथे मी 3 ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता.